करणार आहोत. आणि आपला देव जो आहे ना, तो बोलणारा परमेश्वर आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मध खाल्लं का हो तुम्ही? मध मध किती गोड असतो. पण मी तुम्हाला आज सांगतो की आज जर वचनाची गोडी तुम्हाला लागली ना, तुम्हाला मध पण फिक्का वाटेल, कारण की हे माझ्या बायबलमध्ये लिहिलंय. 52 कशी सोन्यापेक्षा आणि त्या मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा जास्त इष्ट जर असेल तर ते माझ्या जिवंत देवाचं वचन आहे. आमेन, हालेलुया. मध पण फिक्का, सोनं पण फिक्क, सगळं फिक्क झालं, पण देवाचं वचन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरलं. आमेन, हालेलुया. तर देवाच्या प्रिय लोकांनो, निश्चित अर्थाने आज हे पवित्र वचन आपल्यासाठी अत्यंत मूल्यवान आहे आणि फार गोड आहे, आपल्याला आशीर्वादित करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमेन, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. यशाया 46:9 आणि 10. प्राचीन काळापासून घडलेल्या गतगोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्या समान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. या ठिकाणी देवाच्या प्रिय संतगणांनो, जे वचन आज आपण वाचलेलं आहे, यशाया 46:9 आणि 10, या 2 वचनामध्ये बायबल आपल्याला सांगतं की जुनं पाप तर विसरायला बायबल सांगतं. जुन्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्या तुम्ही पापाच्या केलेल्या आहेत, वाईट गोष्टी केलेल्या आहेत, तुमच्या चुका आहेत, ज्या गोष्टींवरती प्रभू येशूने त्याच्या रक्ताचं पांघरून घातलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी बायबल सांगतं विसरून जा. पण बायबल आज आपल्याला कुठल्या जुन्या गोष्टी आठवायला सांगतंय, तर प्राचीन काळापासून घडलेल्या गतगोष्टी स्मरा, म्हणजे त्याच्या वचनामध्ये ज्या सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं आपल्याला कधीच विस्मरण होता कामा नये. आणि त्या गोष्टी आठवून तुमच्या साक्ष आठवा. कधी कधी ना काय होतं की अशा काही परिस्थितीला मला सामोरं जावं लागतं आणि असं वाटतं की देवा आता काय उत्तर मिळेल याच्यावर तर काही इलाजच शिल्लक नाहीये, आता सगळे मार्ग संपले. मग मी काय करतो, एक वही घेतो आणि त्या वहीवरती ना एक आकडा टाकतो. एक आकडा, आईच्या पोटात असताना एक माझी खूप मोठी साक्ष घडली होती, ते साक्षीचं टायटल लिहितो. मग दुसरी साक्ष लिहितो, मग तिसरी साक्ष लिहितो. असे 20, 25, 30 सगळे टायटल लिहितो आणि सगळ्यात शेवटी जे आता काम अडलं ना ते लिहितो आणि मग परत त्याची रिव्हिजन घेतो आणि शेवटी म्हणतो की एवढी कामं ज्या देवाने केलेली आहेत, हे शेवटचं माझ्यासाठी जे अशक्य आहे तो देव ते पूर्ण करणार. आमेन, हालेलुया. आणि देव उत्तर देतो बरं का. देव त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सकारात्मक करता, जुने देवाचे चमत्कार आठवून तुम्ही स्वतःला उत्साही करता, परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत कृत्य केल्याशिवाय राहतच नाही. किती लोक आमेन म्हणतील? आमेन, हालेलुया. तर देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या गोष्टी आठवा आणि तुम्हाला त्या गोष्टी आठवल्यावर कळेल, त्या गोष्टींचं स्मरण केल्यावर कळेल की मीच देव आहे, दुसरा कुणीच नाही. मी देव आहे हे तुम्हाला कळणार आणि माझ्यासारखं कुणीच नाही. आई नाही, भाऊ नाही, वडील नाही, कुणीच नाही, वैज्ञानिक नाही ना, कुणी नाही. देवासारखं कोण? देवच आहे प्रियांनो. हे कधी कळेल? ज्यावेळेस तुमच्या साक्षी किंवा जुन्या गोष्टी तुम्ही स्मरण कराल देवाच्या महान सामर्थ्याचा. बरं, 10व्या वचनामध्ये फक्त 4 शब्दांमध्ये एक वाक्य आहे पहिलं, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा बारकाईने. मी आरंभीच शेवट कळवतो. मी आरंभीच शेवट कळवतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात झाली तर माझ्या देवाला आधीच शेवट माहित असतो. कुणी आमेन म्हणेल का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे इकडं मॅचला सुरुवात नाही झाली तर कोण जिंकणार हे माझ्या देवाला माहित आहे. कुणी आमेन म्हणेल का? हालेलुया. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पाऊल उचललं, पुढं काय होणार आहे माणसाला माहित आहे की नाही मला सांगता येणार नाही, पण देवाला प्रत्येक गोष्ट सुरुवातीलाच ज्ञात आहे. का माहितीये का? कारण तो एकटाच असा आहे ज्याचं नाव अल्फा आहे, ज्याचं नाव ओमेगा आहे. आमेन, हालेलुया. तर मी आरंभीच शेवट कळवतो. आता आरंभी शेवट कळवतो. आता आरंभीच्या काही गोष्टींचं जर आपल्याला मनन करायचं असेल की ज्या आरंभीच्या गोष्टीमध्ये, म्हणजे आता मला काय सांगायचं ते थोडक्यात समजून घ्या.
या दिवसामध्ये आपण एंड टाइम प्रॉफेसीज शेवटच्या काळातल्या भविष्यवाण्याचा अभ्यास करत आहोत. आणि आता काय जास्त सांगायला पाहिजे, जे सगळं दिसतंय ते शेवटच्या काळाचं चिन्ह आपल्या अवतीभोवती आहे. आणि मग या शेवटच्या काळामध्ये ज्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत, या घटनांकडे पाहत असताना या घटनांविषयी जुन्या काळात देवाने काही सांगितलंय का? प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण जगत आहोत. तुम्ही ऐकताय का? प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकात आपण जगत आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या कृपेच्या काळात, मंडळ्यांच्या काळामध्ये आपण जगत आहोत. आणि पुरातन काळामध्ये कुठं देवाने असं काही बोललंय का की ज्यामध्ये आपल्याला या दिवसांबद्दल भविष्यवाण्या पाहायला मिळतील किंवा या दिवसांबद्दल काहीतरी गूढ रहस्य पाहायला मिळेल? बरं, आता सगळ्यात जुनं, सगळ्यात म्हणजे एकदम पुरातन जर कुठलं पुस्तक असेल तर ते म्हणजे बायबलचं पहिलं पुस्तक, उत्पत्तीचा ग्रंथ. तर आता या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये पण सिक्वेन्स आहेत. आदमाची गोष्ट आहे, मग नंतर नोहाबद्दल आहे, जलप्रलय, मग नंतर याकोबाची स्टोरी आहे, मग अशा टप्प्याटप्प्याने योसेफाची, असं करत 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 सगळ्या त्या ठिकाणी आपल्याला घटनाक्रम पाहायला मिळतो. मग आदामाची गोष्ट जर पाहायला गेलं, तिथं कुठं देव बोलतोय का? मग त्याच्या आधी आणखीन काही घडलं का? असं तुम्ही जितकं रिव्हर्स ऑर्डर मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट प्राकर्षाने लक्षात येते की आता आपल्याला सगळ्यात पहिल्या गोष्टीकडे जाण्याची गरज आहे. कारण की मी आरंभी शेवट कळवतो. आरंभी म्हणजे आता बायबलच्या आरंभाकडे जायची आपल्याला गरज आहे. बायबलचा आरंभ म्हणजे उत्पत्ती पहिला अध्याय पहिलं वचन. या पहिल्या वचनामध्ये एंड टाइमची प्रॉफेसी कुठं आहे का? हॅलो, तुम्ही ऐकताय का देवाच्या प्रिय लोकांनो? शेवटच्या काळाबद्दलची भविष्यवाणी, या दिवसात घडत असणाऱ्या घटना उत्पत्ती 1:1 मध्ये दिलेल्या आहेत का? याचा थोडा अभ्यास करूया. तर उत्पत्ती पहिला अध्याय वचन पहिलं, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. पाहायला हे वचन अगदी सिंपल वाटतं, पण त्याच्यामध्ये इतका गूढ आणि गहन अर्थ दडलेला आहे की त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर आता बायबलच्या वचनाप्रमाणे प्रारंभी सुरुवातीलाच परमेश्वर शेवट सांगून टाकतो. तर आता हा उत्पत्तीचा ग्रंथ, त्याचा पहिला अध्याय पहिलं वचन, याकडे आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर आता या वचनावरती आणखीन थोडंसं जर सखोल आपल्याला जायचं असेल, बऱ्याच वेळा बहुतेक वक्ते ज्यावेळेस त्यांना काही एक्सप्लेन करायचं असतं तर ते नेहमी सांगतात की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बायबल वाचतो. का माहितीये का? कारण की या बायबलची, जुन्या कराराची मूळ जी भाषा आहे ती भाषा म्हणजे इब्री भाषा आहे, हिब्रू भाषा आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही सभांमधून ऐकत असाल की एखादा वक्ता सांगतो, इंटरप्रिटेशन करणाऱ्याला तसे शब्द मिळत नाहीत, मग त्याप्रमाणे ते इंटरप्रिटेशन केलं जातं. पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या मूळ भाषेत, मराठीत ऐकायला जे वाटतं ते तुम्हाला इतर भाषेत वाटणार नाही. एखादा व्यक्ती सिंधी भाषिक असेल, त्याला आपली मातृभाषा जास्त समजते, कारण की बालपणापासून आपण ते ऐकत आलेलो आहोत. तर अशाच प्रकारे या वचनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला इतर काही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता माझ्या मोबाईलमध्ये जे हिब्रू बायबल आहे ते बायबल उघडून उत्पत्तीचा ग्रंथ पहिला अध्याय पहिलं वचन या ठिकाणी मी आपल्या समोर स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. आता हे वचन मी आपल्यासाठी वाचतो. तर या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, बेरशित बरा एलोहिम एट हशमाय वे एट हाहारेस. परत एकदा वाचतो बरं का आपल्यासाठी. बेरशित बरा एलोहिम एट हशमाय वे एट हाहारेस. आता देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी आता इकडे या स्क्रीनकडे लक्ष द्या. आता या ठिकाणी वरती सगळ्यात वर जे रेड अंडरलाईन केलेलं आहे तो शब्द आहे उत्पत्ती. ठीक आहे. आणि बाजूला एक आकडा लिहिलेला आहे. मधोमध एकदम वरती जो शब्द आहे तो उत्पत्ती बद्दलचा शब्द आहे. नंतर सांगतो काय शब्द आहे ते. आणि जिथं एक आकडा घातलेला आहे, आता तुम्ही म्हणाल पास्टर जरा काय स्क्रीन उलटी झाली की काय झालंय, आम्हाला एक उजवीकडे दिसतोय. देवाच्या प्रिय लोकांनो, इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू आणि तुमची जी भाषा असेल ती भाषा आपण डावीकडून उजवीकडे लिहित जातो.
पण हिब्रूचं कसं आहे ना, की हिब्रू भाषेला उजवीकडून डावीकडे लिहावं लागतं. आलं का लक्षात? तर या ठिकाणी एक आकडा घातलाय म्हणजे वाचताना तुम्हाला उजवीकडून डावीकडे वाचत जावं लागतं. तर आता वरती दिलेला उत्पत्ती शब्द आणि एक आकडा घातल्यानंतरचा शब्द दोन्ही एकदम तंतोतंत सेम आहे. बघा बरं, चेक करून तुम्ही दिसतंय? प्रत्येक शब्द बघा, त्याच्यामध्ये 6 शब्द आहेत वेगवेगळे. 6 अक्षर आहेत, माफ करा. 6 अक्षर आहेत पहिल्या शब्दामध्ये आणि वरती उत्पत्ती लिहिलंय, म्हणजे दोन्हीकडं सारखा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. बरं ठीक आहे, एवढं लक्षात आलं की उत्पत्ती हाच शब्द पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये सुरुवातीला हिब्री भाषेच्या बायबलमध्ये आलेला आहे. एवढं आपल्याला कळालं. आणि उजवीकडून डावीकडे वाचायचं, लिहायचं सगळं उजवीकडून डावीकडे, इथपर्यंत आपल्याला कळालं. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, आता या हिब्री भाषेतील इब्री भाषेमधील हिब्रू लँग्वेज मधील हे जे तुम्हाला लेटर्स दिसत आहेत, यामध्ये 22 मुळाक्षर आहेत. क ख ग घ आपली कशी मुळाक्षर आहेत, एबीसीडी आम्हाला माहिती आहेत, ही कशी मुळाक्षर आहेत, तशी इब्री भाषेतली ही 22 मुळाक्षर आहेत. ह्या ठिकाणी माझ्यावर तुम्हाला व्हाईट कलर मध्ये दिसतंय, ती सध्याची मुळाक्षर आहेत. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या बाजूला जी तुम्हाला इतर जी मुळाक्षर दिसत आहेत, ती मुळाक्षर म्हणजे एन्शियंट हिब्रू. म्हणजे काय बरं, एन्शियंट म्हणजे जुनी हिब्रू. का फरक पडला? पटकन थोडक्यात सांगतो. या लिखाणामध्ये फरक पडण्याचं कारण एकच आहे की ज्या वेळेस बाबेलच्या राजाने, कोण बरं नाव सांगेल, नबुकदनेस्सर राजा, त्या सगळ्या इस्रायल लोकांना दास बनवून घेऊन गेला आणि त्या गुलामीच्या काळामध्ये फक्त इस्रायल लोक जे आहेत ते फारोच्या गुलामगिरीत नव्हते, त्यानंतर ते बाबेलच्या देखील गुलामगिरीमध्ये राहिलेले आहेत. मग त्या काळामध्ये तिथली संस्कृती आणि तिथल्या गोष्टींचा बराचसा फरक कॅलेंडरवरती म्हणा किंवा त्यांच्या लिखाणावरती बराचसा फरक पडला. तर मूळ भाषा बॅबिलोनियन कॅप्टिव्हिटीमध्ये जाण्याच्या आधी, बाबेलमध्ये गुलाम होण्याच्या आधी जी भाषा होती किंवा जे शब्द होते, त्या अगदी पुरातन शब्दांकडे जाऊया. मी सगळ्या जुन्या गोष्टींकडे तुम्हाला घेऊन चाललोय. ऐकताय का तुम्ही? आत्ताच्या हिब्रूकडे नाही, मी पुरातन हिब्रू मधले जे शब्द आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी हे जे शब्द आहेत त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. म्हणजे शब्दांचं लिखाण करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी जे होते त्या शब्दांकडे आपण जाऊया. त्या शब्दांकडे गेल्यानंतर आता जेव्हा तुम्हाला प्रिंट करायचंय तेव्हा पहिलं अक्षर आहे ॲलेफ. तर ते अक्षर कुठल्या कुठल्या पद्धतीने लिहिलं जातं, पुरातन काळात कसं लिहिलं जायचं, आणि मग त्या शब्दाची न्यूमेरिक व्हॅल्यू काय, म्हणजे त्याला अंकामध्ये किती मूल्य प्राप्त केलेलं आहे. थोडा वेळ बेअर करा, जरा कठीण शब्द चाललेत जरा. प्रेज लॉर्ड, हालेलुया. पण याच्या शेवटी तुम्हाला फार मोठं रिव्हिलेशन. लक्ष देऊन ऐका, 100% लक्ष केंद्रित असू द्या. आणि मग प्रत्येक, म्हणजे मराठीतला क असेल तर त्या क ला म्हणजे नुसता क म्हणायचं नाही, तर त्याचा एक अर्थ दडलेला आहे. इथं ॲलेफ पहिला ए असेल, ॲलेफ अल्फा पहिलं जे अक्षर आहे, क काही असेल त्याला तुम्ही म्हणत असाल, पण हिब्रू भाषेतला पहिला जे अक्षर आहे त्याला अंकासारखी सुद्धा किंमत असते. आणि तिसरी गोष्ट, त्याला विशेष अर्थ पण असतो त्या प्रत्येक अक्षराला. एवढं आपल्याला कळालं, याबद्दल देवाची स्तुती असो. थोडस मी फास्ट जाणार आहे, परत एकदा लक्षात घ्या. मग ती जी अक्षरं आहेत, 22 अक्षरं हिब्रू मधली, त्यापैकी सगळी अक्षरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे शब्द तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी पहिला जो शब्द आहे तर तो या प्रकारे पुरातन भाषेमध्ये लिहायला पाहिजे. आत्ताच्या भाषेमध्ये अशा प्रकारे लिहितील हिब्रू मध्ये, पण पुरातन भाषेत ते 6 अक्षर, त्या एका शब्दातले 6 अक्षर या प्रकारे लिहिले पाहिजेत. आणि मी बघा 1 2 3 4 5 6 कसं उलट्या क्रमाने टाकलंय, कारण तशीच वाचण्याची आणि लिहिण्याची पद्धत हिब्रू मध्ये आहे. आता थोडा वेळ बेअर करा. तर या सगळ्या 6 अक्षरांना एकत्र केल्यावर बायबलचा जो पहिला शब्द, सगळ्यात सुरुवात ज्या शब्दाने होते तो शब्द म्हणजे त्या शब्दातील हे 6 अक्षर आहेत. आणि त्या अक्षराचं, प्रत्येक अक्षराचं नाव तुम्हाला पटकन सांगतो. पहिलं अक्षर बेट, दुसरं रेश, तिसरं ॲलेफ, चौथं शीन,
पाचवं योद आणि सहावं टाव. ह्या 6 अक्षरांनी मिळून एक शब्द, बायबलचा पहिला शब्द तयार झालेला आहे. तर आता या पूर्ण सर्व शब्दांना एकत्र लिहिल्यानंतर त्याचा उच्चार होतो, तो म्हणजे बेरशीट. बायबलचा पहिला शब्द बेरशीट आहे. लिहिणाऱ्यांनी लिहून घ्या, मनन करणाऱ्यांनी लक्षात ठेवा, कधीच विसरू नका. बायबलचा पहिला शब्द बेरशीट आहे. याचा अर्थ प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. याला हिब्रू भाषेत म्हटलेलं आहे बेरशीत बारा एलोहिम एट हशमाय वे एट हाहारेस. याचा अर्थ बेरशीत म्हणजे उत्पत्ती किंवा सुरुवात किंवा प्रारंभ. या शब्दानेच आज रिव्हिलेशनला आपण सुरुवात करूया. मग आता आपल्याला अख्खी हिब्रू भाषा आज पास्टर शिकवणार का? तर नाही. तर आज फक्त बेरशीत या शब्दाकडे लक्ष केंद्रित करूया. बायबलचा, कारण आपण वचनातून शिकलो, जुन्या गोष्टींचं स्मरण करा, त्याच्यातून मी बोललेलो आहे. जुन्या गोष्टी म्हणजे उत्पत्ती. सुरुवातीलाच मी शेवट सांगतो, बेरशीत शब्दामध्ये काय देवाने गूढ आणि गहन गोष्टी आपल्याला सांगितल्यात त्याकडे लक्ष केंद्रित करूया. यामध्ये 6 अक्षर आहेत, बेट, रेश, ॲलेफ, शीन, योद, टाव. या 6 अक्षरांकडे आपलं लक्ष केंद्रित असताना देवाच्या प्रिय लोकांना पहिलं जे अक्षर आहे ते म्हणजे बेट. त्यांच्या एबीसीडी मध्ये हिब्रूच्या हे दुसरं अक्षर आहे. याची जी व्हॅल्यू आहे ती 2 आहे, म्हणून या ठिकाणी बेट म्हटलेलं आहे. तर या अक्षराचा अर्थ म्हणजे टेंट किंवा हाऊस, तंबू किंवा घरामध्ये. हॅलो, ऐकलं का? पहिल्या अक्षराचा अर्थ आहे तंबू किंवा घर. घरासारखा शेप आहे ना, आतमध्ये गेलो राईट साईडला बेडरूम आहे किंवा हॉल आहे, राईट साईडला वळालो, एकदम घरासारखाच त्याचा आकार आहे. म्हणून त्याचा पहिल्या अक्षराचा, पहिल्या बायबल मधल्या शब्दातील पहिल्या अक्षराचा अर्थ आहे, त्या शब्दाचा नाव आहे बेट आणि त्याला म्हणतात तंबू किंवा घर, त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढचा शब्द रेश, न्यूमरिक व्हॅल्यू 200, त्याचा अर्थ आहे प्रिन्स, मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. म्हणजे काय? राजकुमार किंवा अति महत्वाचा व्यक्ती. दुसरा अक्षर बेरशीट मधलं रेश आहे, त्याचा अर्थ आहे राजकुमार किंवा अति महत्वाचा व्यक्ती. त्यानंतर पुढचं अक्षर मी आपल्याला सांगत आहे ॲलेफ. मी 2-3 वेळा माझ्या मुखातून गेलंय ॲलेफ ॲलेफ ॲलेफ. पहिलं अक्षर ॲलेफ आहे, सुरुवात म्हणजे ॲलेफ, आणि त्याचा अर्थ काय होतो? क्रिएटर किंवा किंग, म्हणजे निर्माण करता किंवा राजा. तिसऱ्या अक्षराचा अर्थ आहे निर्माण करता किंवा राजा. ॲलेफचा अर्थ आहे निर्माण करता किंवा राजा. आणि हे कसं आहे माहिती का? बैलाचं जे डोकं आहे ना तसं दिसतं बघा, आणि पॉवर असं त्याचा अर्थ आहे, म्हणून त्याला निर्माण करता अशा प्रकारचा अक्षर खास बनवण्यात आलंय ते. तर प्रत्येक शब्दाच्या मागं, प्रत्येक अक्षराच्या मागं फार मोठा अर्थ आहे. पण मला वेळ कमी असल्यामुळे मी आपल्याला फार घाईत सांगतोय, लक्ष देऊन ऐका. तर त्यानंतरचा जो चौथा शब्द आहे तो म्हणजे शीन. तिसरा शब्द ॲलेफ, चौथा शब्द शीन. शीन या शब्दाचा अर्थ आहे डिस्ट्रॉय, कन्झ्युम, नाश करणे, नष्ट करणे, कन्झ्युम गिळून टाकणे, संपवणे, असा त्याचा अर्थ होतो. शीन म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यू 300. याचा आकार दातांसारखा आहे, एकदम टोकेरी दातांसारखा आहे. क्रश. देव म्हणतो ना, मी सगळे डोंगर सगळे चुराडा करून टाकणार, माउंटन क्रशर आहे आपला देव. तर हे दात म्हणजे नाश करण्याचं चिन्ह आहे, असंही त्याचा अर्थ आहे. तर नाश किंवा नष्ट करणे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा जो अक्षर आहे तो म्हणजे योद. 10 त्याची व्हॅल्यू आहे, न्यूमेरिक व्हॅल्यू, आणि त्याचा अर्थ आहे हात किंवा कार्य. कार्य कसं करतो आपण? प्रत्येक काम हात म्हणजे चांगली कृती करा, हस्तकृती करा. आम्ही देवाची हस्तकृती आहोत, म्हणजे हँड, हात किंवा कार्य, कृतीबद्दल. आणि त्यानंतर जो शेवटचं अक्षर आहे टाव, म्हणजे क्रॉस किंवा परफेक्शन, क्रूस किंवा परिपूर्णता. आता कुठंतरी लिंक लागायला आपल्याला सुरुवात झाली. आता पास्टर काहीतरी वधस्तंभाबद्दल सांगणार आहेत, कारण की इथं काहीतरी आमच्या ओळखीचं चिन्ह आम्हाला मिळालंय. या
बाराखडीमध्ये, या अंकलिपीमध्ये, या हिब्रू लोकांच्या एबीसीडी मध्ये सगळ्यात शेवटचं जे अक्षर असतं ते टाऊ असतं. पहिलं अक्षर एलेफ, शेवटचं अक्षर टाऊ. काय सांगू का तुम्हाला देवाच्या प्रिय लोकांनो, पहिलं अक्षर एलेफ म्हणजे निर्माण करता आणि शेवटचं अक्षर टाऊ म्हणजे वधस्तंभ आहे. प्रियांनो, निर्माणकर्त्याने सुरुवात केली आणि वधस्तंभावरती सर्व पापाचा शेवट झाला. त्यांच्या एबीसीडी मध्येच मोठा संदेश दडलेला आहे. चला असो पुढे. तर बेरशीट मध्ये 6 शब्द, बेट, रेस, एलेफ, शीन, योद, टाव, यामध्ये आपण पाहिलं की या 6 शब्दांचे अर्थ: घर, राजकुमार, निर्माण करता, नष्ट केले, कार्य, क्रूस, परिपूर्णता म्हणजे काय? पहिला शब्द बेट म्हणजे घर, दुसरा शब्द रेश म्हणजे राजकुमार. राजकुमार आधी घरात होता, तो घराबाहेर आलाय, पण हा राजकुमार कुणाचा आहे? तिसऱ्या अक्षरात कळतं की हा राजकुमार निर्माणकर्त्याचा आहे. त्याने घर सोडलं आणि मग त्याने काय नष्ट केलं? त्याने सैतानाचं मस्तक ठेचलं, त्याने पाप नष्ट केलं, त्याने शाप नष्ट केले, त्याने वाईट गोष्टीचा संहार केला, सर्व प्रकारच्या आजारांना नष्ट केलं. शीन म्हणजे नष्ट केले. आणि मग 5वा शब्द कार्य, त्याने तारणाचं कार्य त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. अद्भुत कृती परमेश्वराने केली. आणि सगळ्यात शेवटी टाव म्हणजे वधस्तंभ, म्हणजे राजकुमाराने, देवाच्या राजकुमाराने घर सोडलं, पापाची सत्ता नष्ट केली, असं अद्भुत कार्य केलं आणि वधस्तंभावरती तो गेला. पहा, बायबलच्या पहिल्या शब्दात परमेश्वराने किती अद्भुत आणि अलौकिक संदेश तुम्हाला आणि मला दिलेला आहे. पहिल्या शब्दामध्येच सुवार्ता आहे. बायबलच्या पहिल्या शब्दामध्येच प्रॉफेटिक मिनिंग लपलेला आहे. पहिला शब्दच अत्यंत देवाच्या सामर्थ्याने परिपूर्ण बायबल आहे आणि पहिल्या शब्दातच आपल्याला सुवार्ता पाहायला मिळते. आमेन, हालेलुया. काय नवीन ऐकताय? प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती असो. तर आता हा एक अर्थ आपल्याला पहिल्या बेरशीट या शब्दाकडून कळाला. आणखीन काय त्याच्यातून पाहता येईल? या शेवटच्या काळाबद्दल याच अक्षरांमध्ये काय अर्थ दडलेला आहे? चला एक स्लाइड दाखवली की तुमची पण लिंक लागून जाणार. नष्ट केले, जो चौथा शब्द आहे शीन म्हणजे नष्ट केले. देवाच्या प्रिय लोकांनो, 2 थेसलनी 2 अध्याय 8वं वचन, 2 थेसलनी 2 अध्याय 8वं वचन. मग तिथून तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळतील. थेसलनिकरास 2 पत्र 2 अध्याय 8वं वचन वाचू का? ऐका. मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल. देवाच्या प्रिय संत गणांनो, लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी देवाचा पुत्र एकदा घर सोडून आला. आता घर म्हणजे काय सांगायला जास्त गरज नाहीये, आपल्याला कळतंय. घर, देवाचं घर म्हणजे स्वर्ग. माझ्या पित्याच्या घरी पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. पित्याच्या घरी म्हणजे घर, पित्याचं घर काय? स्वर्ग. स्वर्ग त्याने सोडला. आता हे घर म्हणजे स्वर्ग आहे, त्यात काही तीळ मात्र शंका राहिलेली नाही. राजकुमाराने घर सोडलं, निर्माणकर्त्याच्या राजकुमाराने घर सोडलं आणि ज्यावेळेस तो घराबाहेर पडून तो आला, त्याने नष्ट केलं. आधी आला त्यावेळेस पाप नष्ट केलं, यावेळेस जेव्हा येईल तो ख्रिस्त विरोधकाला एका क्षणात नष्ट करेल. आमेन, हालेलुया. आता तेच तर वाचलं 2 थेसलनी 2 अध्याय 8वं वचन. प्रभूचं आगमन ज्या वेळेस होईल, कधी माहितीये का? आता रॅप्चर ही एक दुसरी गोष्ट आहे. ऐका बरं का, तुम्ही आणि मी उचलले जाणार ही वेगळी घटना आहे आणि प्रभूचं दुसरं आगमन ही एक वेगळी घटना आहे. लक्ष देऊन ऐका. बायबलमध्ये आता मी तुम्हाला एक चॅलेंज देतो, एक काम देतो, ते तुम्ही मोकळ्या वेळात आता एक कॉन्फरन्स नंतर करायचं. काय करायचं? बायबल मधली जेवढी वचनं येशूच्या दुसऱ्या आगमनाबद्दल आहेत ती सगळी लिहून काढायची आणि सगळी वाचायची. एवढं तुम्हाला कन्फ्युजन होईल
का तुम्ही म्हणाल की मी सगळी वचनं वाचतो तर मला याच्यात संदर्भच कळत नाही. पण ज्या वेळेस त्या संदर्भांना तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकात वाचत असताना जिथं जिथं तुम्हाला ते बरोबर तिथं जुळले जातात, त्याचा वापर कराल, तर त्यावेळेस तुम्हाला क्लिक होईल की येशू ख्रिस्त यानंतर जो येणार आहे मेघारूढ होऊन येईल आणि मेघारूढ होऊन आल्याच्या नंतर विश्वासणाऱ्यानं तो घेऊन जाईल आणि त्यानंतर परत एकदा येशू ख्रिस्त येणार आहे. कोणी आमेन म्हणेल का? हो, हालेलुया. पण त्यावेळेस येताना सैन्य घेऊन येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सैन्य म्हणजे कोण पास्टर? सैन्य म्हणजे देवदूत आहेतच, पण सैन्य म्हणून तुम्ही आणि मी परत एकदा येणार आहोत. बोले येशू मसीह की जय, हालेलुया. आणि मग ज्यावेळेस प्रभू बरोबर सैन्यासारखे तुम्ही आणि मी येणार आणि या पृथ्वीवरती आपण परत एकदा येणार, प्रभू येणार आणि बायबलमध्ये आता वाचलं आपण, प्रभूच्या दर्शनानेच तो अँटी क्राइस्ट मारणार, 7 वर्ष नाटकं करणार ना इकडं, मग त्याच्यानंतर तो प्रभू नुसता फुंकर मारणार. आपल्याला फुंकर मारणं फक्त हॅपी बर्थडे मध्ये माहिती आहे. लहान मुलं कसे करतात, एक 2 वर्षाच्या मुलाचा 1 वर्षाचा बर्थडे असला तरी हॅपी बर्थडे टू यू, केक कापताना एक छोटीशी कॅन्डल फुंकर मारली की कॅन्डल विझून जाते. तसं प्रभू त्या अँटी क्राइस्टला फुंकर मारणार, जस्ट मुख श्वासाने फिनिश. प्रभूच्या दर्शनाने तो अँटी क्राइस्ट मरणार, त्याचा शेवट होणार. देवाच्या प्रिय लोकांना लक्ष देऊन ऐका, बायबलच्या प्रत्येक भविष्यवाण्या या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसत आहेत. रॅप्चरच्या आपण अगदी जवळ आहोत आणि मग त्यानंतर देवाच्या प्रिय लोकांनो आम्ही स्वर्गाला घेतले जाणार आणि परत एकदा 1000 वर्ष राज्य करण्यासाठी या पृथ्वीवर तुम्ही आणि मी येणार आहोत. बोले येशू मसीह की जय. मग आजच्या वचनामध्ये जे लोक आता ऐकतायत ना, याच्यात कितीतरी आमदार आणि खासदार आहेत, कितीतरी कॅबिनेट मंत्री आज इथं वचन ऐकतात. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगावरती तुम्ही आणि मी येत्या दिवसामध्ये राज्य करणार आहोत. येत्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी प्रभूचं अद्भुत आणि महान गौरव या ठिकाणी जगासमोर आम्ही विदित करणार आहोत. आमेन, हालेलुया. तर आम्ही ज्यावेळेस येऊ त्यावेळेस शीन नष्ट केलं, त्या सर्व सैतानी सत्तांना नष्ट केलं जाईल. म्हणजे कसं नष्ट केलं जाईल? अँटी क्राइस्ट मेला, त्याच्यानंतर देवाच्या प्रिय लोकांनो तर खोट्या संदेशाचं पण काम संपलं त्या दिवशी, फिनिश. आणि तो जो सैतान आहे त्याच्यासाठी एक स्पेशल जागा ठेवलेली आहे, तुरुंग. त्याला उचलून जेलमध्ये टाकलं जाईल. काही टेन्शन आहे का कोणाला? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. टेन्शनच राहणार नाही काही. सैतानच नाही तर प्रॉब्लेम नाही. मग 1000 वर्ष आम्ही फार सुंदर रीतीनं राज्य करणार. त्या दिवसांमध्ये फार अद्भुत गोष्टी असणार आहेत. तर देवाच्या प्रिय लोकांनो, 1000 वर्षाचं हे राज्य असेल त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो देवाचं अद्भुत नाव उंचवलं जाणार, देवाचं अद्भुत कार्य त्याच्यानंतर आहे. आणि ते कार्य काय माहितीये का? या 1000 वर्षानंतर देवाचं कार्य जे असणार आहे ते म्हणजे न्यायाचं कार्य आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात हे टप्पे तुम्ही पाहू शकता की ख्रिस्त विरोधकाला मारलं, 1000 वर्षाचं राज्य आणि मग त्याच्यानंतर सर्वसाधारण न्याय, सर्व जगाचा संपूर्ण विश्वाचा त्या दिवसामध्ये न्याय करण्यात येईल. पण एक तुमच्यासाठी सूट दिलेली आहे, तुमचा आणि माझा न्याय होणार नाही, आमचा न्याय होऊन चुकलेला आहे. कुणी आमेन म्हणेल का? हालेलुया. विश्वासणाऱ्यांवरती न्यायाचा प्रसंग येणार नाही. पण त्या दिवसामध्ये ज्यांनी प्रभूचं वचन धिक्कारलं, ज्यांनी प्रभूच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, ज्यांनी सत्य मार्ग सोडून दिला, ज्यांनी येशूचा नकार केला, प्रभूजी म्हणत बसले पण सत्य खऱ्या अर्थाने जीवन देवाला दिलं नाही ना, त्या लोकांचा न्याय या काळामध्ये होणार. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, सरते शेवटी जशी वधस्तंभावरती प्रभूने प्राण सोडताना मोठी आरोळी मारली, पूर्ण झाले. कोणीच असं म्हटलं नाही आजपर्यंत. कारण की एखादा वयस्कर 90 वर्षाचा माणूस जरी मरत असला, मरताना म्हणतो नातवाचं लग्न बघितलं असतं तर बरं झालं असतं. मरायला कोणाला बरं वाटतं का? नाही वाटत. मरताना शेवटच्या मोमेंट पर्यंत माणसाला वाटतं, अरे इस्रायलची टूर राहिली, अरे पाळक साहेबांना भेटायचं राहिलं, अरे मुलगी आलीच नाही भेटायला, हे राहिलं ते राहिलं. एकही माणूस म्हणत नाही पूर्ण झाले.
चला मी मरतो आता, पूर्ण झाले. नाही, प्रभू म्हटला, येशू म्हटला पूर्ण झाले, पापाची किंमत मोजली ना हो सगळी. त्याच्यामुळं फक्त येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनाचा उद्दिष्ट परिपूर्ण केला आणि आम्हाला आदर्श ठेवला. आम्ही सुद्धा असंच परिपूर्ण जीवन जगलं पाहिजे. वधस्तंभाची परिपूर्णता देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि मग त्या दिवसांमध्ये आपण एका परिपूर्ण जागेवरती असू. ती जागा म्हणजे देवाच्या प्रिय लोकांनो, हे आकाश कागदासारखं गुंडाळून फेकून देण्यात येईल. हा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे सगळी झाडं बिडं सगळी जळून जाणार आहेत. ऐकताय का तुम्ही? सगळ्या पृथ्वीची उलथापालत होणार आहे. बेट पळून जातील. प्रभू परमेश्वर सगळ्या पृथ्वीला हादरून सोडणार आहे. पृथ्वीवरची जी गोष्ट तुम्हाला दिसते ती कुठलीच गोष्ट जागेवर राहणार नाही. आज जे मोठ्या मोठ्या गोष्टींच्या बढाया मारतात, मोठ्या मोठ्या इमारती, आमचं हे आमचं ते, काही राहणार नाही प्रियांनो. सगळं जाणार. हालेलुया. देवाचं वचन टिकणार, देवाचे लोक टिकणार, बाकी काही राहत नसतं. तर देवाच्या प्रिय संतगणांनो, या सर्व गोष्टी घडल्याच्या नंतर जुने आकाश जुनी पृथ्वी निघून गेली, नवे आकाश नवी पृथ्वी आली आणि अगदी चौरस नवी यरुशलेम नगरी स्वर्गातून उतरली. आणि आमचा कोकरा, आमचा प्रभू आणि आम्ही युगानुयुग त्या नव्या नगरीमध्ये राहणार आणि तिथं परिपूर्णता असणार. पहा, बेरशीट मध्ये बायबलच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनाच्या पहिल्या शब्दातच प्रकटीकरणातल्या भविष्यवाण्या आहेत. कोणी आमेन म्हणेल का हो? हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आम्हाला प्रभू येईल, ख्रिस्त विरोधक सैतानाचं साम्राज्य नष्ट करेल, शेवटचा न्याय होईल आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. आमेन, हालेलुया. आता या हिब्रू भाषेचा आपण थोडा अभ्यास करत असताना, एक जस्ट आता नाही का ताट सुंदर भरलेलं आहे, थोडस पापड लोणचं असलं तर जरा थोडस मजा वाटतंय की ना. जरा थोडस आता एक छोटीशी एक काय म्हणतात त्याला, एक शॉर्ट नोट आपल्याला सांगतो. आदाम, अब्राहम, मग येशू ख्रिस्त, मग सध्याचा आत्ताचा काळ, आता तुम्ही आणि मी आहोत 2021 मध्ये, सध्याचा काळ. आणि मग त्याच्यानंतर जे होणार आहे ते म्हणजे येशूचे दुसरे आगमन. आता या सर्व कालखंडामध्ये, या सर्व आदामानंतर अब्राम, अब्रामानंतर येशू, या कालखंडामध्ये किती गॅप आहे ते पहा. आदाम ते अब्राहम 2000 वर्ष, अब्राहम ते येशू ख्रिस्त 2000 वर्ष, येशू ख्रिस्त ते आपण 2000 वर्ष. म्हणजे आता मी असं म्हणत नाहीये की जगाची निर्मिती करून, जगाला बनवून फक्त 6000 वर्ष झाले. सायन्स असं म्हणतं की ही पृथ्वी करोडो वर्ष जुनी आहे. आता वैयक्तिक माझा हा सल्ला आहे आपल्याला, सायन्स आणि बायबल कधीच विसंगत नसतं. तांबडा समुद्र दुभागला तर मागील दिवसामध्ये लोकांनी उत्खनन केलं, तांबड्या समुद्राच्या खाली फारोच्या सैन्याच्या रथाची चाकं सापडली. असं बायबल परफेक्ट आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की जे तुम्ही बायबलमध्ये वाचतात त्याचे 100% परफेक्ट पुरावे निसर्गात तुम्हाला इथं पृथ्वीवर सापडतील. हे चॅलेंज आहे. तर तशाच प्रकारे आदाम एदेन बाग इथंच होती. या एदेन बागेमध्ये किती दिवस राहिला, किती वर्ष राहिला, करोडो वर्ष राहिला, काहीच माहित नाहीये. तर आपण हा जो टायमिंग आहे, आदामाला एदेन बागेतून हाकलल्यापासूनच आपण वेळ मोजत आहोत. ठीक आहे. तर आदाम ते अब्राहम 2000 वर्ष, अब्राहम ते येशू 2000 वर्ष, येशू ख्रिस्त ते सध्याचा काळ 2000 वर्ष. आता तुम्हाला माहिती आहे की प्रभूसाठी 1000 वर्ष एक दिवस, बरोबर ना? आणि एक दिवस 1000 वर्ष. तर आता असं म्हणता येईल की 2000 वर्ष म्हणजे 2 दिवस. आदाम ते अब्राहम 2 दिवस, अब्राहम ते येशू 2 दिवस, येशू ते आत्ताचा काळ 2 दिवस, म्हणजे टोटल 6000 वर्ष, म्हणजे 6 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता देवाच्या प्रिय लोकांनो, यानंतर 7वा दिवस येणार आहे, तो म्हणजे शब्बात दिवस. 7वा दिवस म्हणजे शब्बात दिवस, वेगळा केलेला दिवस, विश्रांतीचा दिवस. आणि तो दिवस म्हणजे काय? 1000 वर्ष तुम्ही आणि मी या जगात राज्य करणार आहोत, जे मी काही वेळापूर्वी आपल्याला सांगितलं. तर त्याविषयीच आहे, त्या 1000 वर्षाचं जे राज्य आहे, एक दिवस देवाच्या दृष्टिकोनातला त्या 1000 वर्षामध्ये तुम्ही आणि मी जगामध्ये राज्य करणार आहोत. तो आपल्यासाठी 7वा दिवस सेलिब्रेशनचा दिवस आहे. तो दिवस सुरू होण्याच्या आधी 7 वर्ष आधी, ऐका बरं का, लक्ष देऊन, याच्यात मिस करू नका, लक्ष देऊन ऐका.
तो शाब्बाताचा दिवस म्हणजे ते 1000 वर्ष येण्याच्या 7 वर्ष आधी येशू ख्रिस्त आपल्याला येऊन घेऊन जाणार. मग 7 वर्ष या जगामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती असणार, फार क्लेशाचा, व्याधीचा, त्रासाचा काळ असणार. 7 वर्ष, 3.5 वर्ष पीडा आणि अजून 3.5 वर्ष महापीडा. अगदी विनाशाचे ते 7 वर्ष असतील. आणि त्या 7 वर्षामध्ये खाली काय होणार? खाली पण मेजवानी असणार, वर पण मेजवानी असणार. आता काही लोक म्हणतील, पास्टर आता इथं खाली तर तुम्ही सांगितलं आपत्ती येणार, इथं काय मेजवानी, वरती काय मेजवानी? बायबलच्या शब्दात सांगतो, त्या काळामध्ये पाखरांना आमंत्रण दिलं जाईल पृथ्वीवरती की या आणि प्रेत खा. असे लोक मरणार आहेत. घरात प्रेत, रस्त्यावर प्रेत, जिथं जाल तिथं तुम्हाला प्रेतच प्रेत पडलेली दिसतील. असे ते 7 वर्ष असणार आहेत. त्या 7 वर्षामध्ये आपत्तीवर आपत्ती येईल आणि फार भयंकर घटना घडणार आहेत. पण त्या 7 वर्षात तुम्ही आणि मी स्वर्गीय राज्यात कोकऱ्याच्या विवाहाची मेजवानी करणार. आपल्याला तिथं जीवनी झाडाचं फळ खायला मिळणार, गुप्त ठेवलेला मान्ना खायला मिळणार आणि जीवनी नदीचं पाणी प्यायला मिळणार. किती आपण आशीर्वादित आहे. वरती जीवनाच्या गोष्टी, खाली मृत्यूच्या गोष्टी. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस मी आपल्याला सांगितलं की प्रभू बरोबर ज्यावेळेस मंडळी खाली येईल, सैन्य घेऊन येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस 1000 वर्ष या जगावरती राज्य केलं जाईल, शेवटचा न्याय. आणि मग त्यानंतर नवे आकाश नवी पृथ्वी. सांगण्याचं तात्पर्य हे, आदामापासून सुरुवात झाली होती आठवड्याला, शाब्बात दिवशी आठवडा संपला, नवे आकाश नवी पृथ्वी आली, नव्या आठवड्याला सुरुवात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे एक आठवड्याचं गणित आहे. माझा विश्वास आपल्याला कळालाय. तर ही सगळी 12 खडी, त्याचे विभिन्न अर्थ आणि त्याच्याबद्दलचे अर्थ आपण पाहिले. आता या 12 खडीमध्ये 6वं जे अक्षर आहे, वाव, त्या 6व्या अक्षराला जे चिन्ह दिलंय पहिलं प्रिंटमध्ये, त्या चिन्हाकडे लक्ष द्या. आणि आता या दिवसांमध्ये मी जे तुम्हाला 666 बद्दल सांगत होतो, तर हे मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक कितीतरी लोकांनी बाईकवर स्टिकर लावलेलं आहे, कितीतरी लोकांच्या टी शर्ट वरती अशा प्रकारचं चिन्ह आहे. आपापल्या घरामध्ये लेकरांच्या खेळण्याच्या वस्तूवरती आणि त्या एनर्जी ड्रिंक वरती हे चिन्ह पाहायला मिळतं. या चिन्हाचा अर्थ जर आपण हिब्रू भाषेप्रमाणे जर पाहिलं तर त्या ठिकाणी 6वं जे वाव नावाचं अक्षर आहे ते 3 वेळा लिहिलेलं आहे आणि हा 666 आकडा आहे. हा आकडा काय आहे? 666. स्क्रॅच मारल्यासारखं दिसतं, पण हा आकडा हिब्रू भाषेप्रमाणे 666 आहे. असं गुप्त रीतीनं 666चं काम फार जोरदार चाललंय. देवाच्या लोकांना माहितीये माझा परमेश्वर मला लागेल ते झोपेतही देतो, म्हणून ख्रिश्चन लोक जास्त झोपा काढतायत आणि झोपेत त्यांना वाटतं आम्हाला सगळं मिळणार आहे. लक्ष देऊन ऐका, झोपेतून जागृत व्हा. झोपेतून जागृत व्हा म्हणताना थोडस काय म्हणतात त्याला, नाही घाबरत नाही मी, पण मला बरं वाटतं, पण मला एक खेद पण व्यक्त करावा लागतो. तुम्हाला माहितीये का सगळ्यात जास्त मरणारा पक्षी कुठला आहे जगामधला? मारला जातो जास्त? चिकन. कोंबडी जास्त मरते. ऐकताय का? कोंबडा का मरतो माहिती का? लोकांना जास्त उठवतो ना सकाळी, लोकांना झोपेतून जो जागृत करतो ना त्याला मारायला लागतं. ख्रिस्ती समाजाने जागं झालं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. तर देवाच्या प्रिय लोकांना या ठिकाणी हा 666 आकडा आपल्याला पाहायला मिळतो. जागृत राहा, सांभाळून राहा. आणि 666चा एक महत्वाचा अर्थ आपल्याला सांगतो. 666 म्हणजे काय? कारण की याच गोष्टींशी निगडीत 100% येत्या दिवसामध्ये 666 चा आकडा तो शिक्का दिला जाणार आहे. तर या दिवसांमध्ये जे वॅक्सिन आहे ते 666 स्टॅम्प आहे का? अजिबात नाही. वॅक्सिन वेगळा भाग आहे, पण येत्या दिवसात नक्कीच अशाच प्रकारची काहीतरी गोष्ट येणार आणि जी प्रत्येकाला कंपल्सरी केली जाईल. तर त्यासाठी तुम्हाला जागृत राहायचंय. 666 चा शिक्का एकदा घेतला की तो बदलता येत नाही. एकदा घेतला की तुम्ही सैतानाचे, म्हणून तो शिक्का आपल्याला घ्यायचा नाही. वचनाकडे लक्ष द्या आणि जागृत राहा. तर 3 या अंकाचा अर्थ आहे देव.
परमेश्वराला रिप्रेझेंट करतो. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, देवाला रिप्रेझेंट करतो. 6 आकडा मानवाला रिप्रेझेंट करतो. का बरं? 6व्या दिवशी देवाने मानवाला घडवलं होतं. प्रेज लॉर्ड. 3रा आकडा परमेश्वराला प्रदर्शित करतो, 6वा आकडा मानवाला प्रदर्शित करतो. आणि ज्या वेळेस 666 3 वेळा आपण लिहितो, मानव त्रैक्य देवा समान होण्याचा प्रयत्न करील, हा त्याचा अर्थ आहे. आलं का लक्षात? 666 म्हणजे काय? हेच तर स्वप्न आहे सैतानाचं. हेच तर स्वप्न होतं पूर्वीपासून. देवासारखं होण्याचा प्रयत्न केला म्हणून तर वरून खाली फेकून दिलं. आता त्या सैतानामुळे 1/3 देवदूत फसले. बरं का? 1/3 देवदूत फसले. आता तोच सैतान मानव जातीला या 666 द्वारे फसवण्याचा प्रयत्न करेल आणि तो तुम्हाला आश्वासन देईल की तुम्ही देवासारखे व्हाल, देव व्हाल, देवा समान व्हाल, देवापेक्षा उंच व्हाल, असे आमिष दाखवून. देवाच्या प्रिय लोकांनो, लक्ष देऊन ऐका. तुम्ही म्हणाल की पास्टर हे कसं शक्य हो, असं कसं काय होऊ शकतं, देवा समान म्हणजे काय? ज्या लोकांकडं खूप पैसा आहे ना, ज्यांना वाटतं मी पैशाच्या जोरावर सगळं करू शकतो, ते लोक देवाला विसरले. ज्याच्याकडं खूप ज्ञान आहे, ज्ञानाच्या जोरावर ज्यांनी खूप शोध लावलेले आहेत, त्यांना वाटतं माझ्या ज्ञाना एवढं काहीच नाही, मीच देव झालो, माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. एखादा फार बलवान व्यक्ती आहे, त्याला वाटतं माझ्या एवढी ताकद कोणामध्येच नाही, देवासारखं झालं. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने मानवाला शुद्ध बनवलं होतं, पण या दिवसामध्ये मानवाला भेसळ करण्यात येईल. लक्ष देऊन ऐका. मानवाला देवासारखं राहायची गरज आहे. जसा पिता पवित्र आहे तसं आम्ही पवित्र राहावं, ही येशूची आज्ञा, येशूची शिकवण आम्हाला आहे. पण आता लोकांना वेगळ्या रीतीनं पाप करत राहा, वाईट करत राहा, देवा समान व्हा, अशा प्रकारचं शिक्षण लोकांना सैतान देणार आणि त्यांना देवापासून परावृत्त करून त्यांना 666 स्टॅम्प दिला जाईल. अशा गोष्टी, गूढ गोष्टी या हिब्रू भाषेच्या अभ्यासात दडलेल्या आहेत. तर नेहमी सावध राहा. शेवटच्या काळात तुम्ही आहात. नेहमी सावध राहा या 666 स्टॅम्प पासून. आमेन. हालेलुया. तर आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळत आहोत. पहिला टप्पा आपण पाहिला की आपण इब्री भाषेचा काही थोडासा अभ्यास करून जे प्रारंभीचं पहिलं वचन आहे बायबल मधलं, पहिल्या वचनाचा पहिला शब्द घेऊन त्याच्यात आपण एक सुंदरसा संदेश शेवटच्या काळाविषयीचा, त्यामधलं त्या वचनाला आपण डिकोड केलंय, त्या शब्दाला डिकोड केलेला आहे आणि त्याचा गूढ अर्थ परमेश्वराने आज आपल्याला प्रकट केलाय. आमेन. हालेलुया. तर आणखीन आता उत्पत्ती 5:27 कडं यावेळेस आपण जाणार आहोत. लक्ष देऊन ऐका. उत्पत्ती 5वा अध्याय आणि 27वा वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. लक्ष देऊन ऐका. उत्पत्ती 5:27 काय बरं लिहिलंय इथं ऐका. मथुशलहाचे एकंदर आयुष्य 969 वर्षांचे झाले, मग तो मरण पावला. किती दिवस? 969. आता 2 गोष्टी महत्वाच्या या वचनामध्ये. 2 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट, मथुशलह हा व्यक्ती 969 वर्ष जगतो. खूप मोठं आयुष्य या व्यक्तीला मिळालंय. या वचनामध्ये लिहिणाऱ्यांनो लिहून घ्या, लक्षात ठेवा, विसरू नका. उत्पत्ती 5:27 मध्ये असलेला मथुशलह बायबल मधला सगळ्यात उदंड आयुष्य असलेला व्यक्ती आहे. मथुशलापेक्षा जास्त वर्ष कुणीच जगलं नाही. पहिलं विशेष. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे, मथुशलह या शब्दाचा अर्थ असा आहे, ऐकताय का? मथुशलह म्हणजे त्याच्या मरणाने येईल. परत बोलू का? मथुशलह या शब्दाचा अर्थ आहे त्याच्या मरणाने येईल. आता हा शब्द आणि त्याचा अर्थ ज्यावेळेस आपण पाहतो, एक तर हा मरतच नाही. 969 वर्ष जगतं का कुणी? कुणीच जगलं नाही. एवढा जगला, पण त्याच्या मरणाने येईल. मग त्याच्या मरणाने काय येईल? काही समजत नाहीये. मग काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला मथुशलह शब्दाचा अर्थ काढावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. मग आपल्याला कळेल की त्याच्या मरणाने काय येईल. ऐका. तर त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला सुरुवात करावी लागेल वंशावळीमधून.
ठीक आहे ना. आदामापासून स्टार्ट करावं लागेल. 10 पिढ्या बघाव्या लागतील पटापट. तयार आहेत का सगळे? जागे आहेत का सगळे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे सगळं तुम्हाला कुठं पाहायला मिळणार? उत्पत्ती 5व्या अध्यायामध्ये. ठीक आहे. उत्पत्ती 5वा अध्याय आणि 1 ते 32 वचनामध्ये हे सगळं दिलेलं आहे. आदाम पहिला व्यक्ती पहिल्या वचनातच दिले. उत्पत्ती 5:1 मध्ये आदाम दिलेला आहे. आता आदाम शब्दाचा अर्थ आहे मानव. आदाम म्हणजे मानव. त्यानंतर पुढचा जो पुढची पिढी शेत. आता तुम्ही म्हणाला आदामाला तर काईन आणि हाबेल झाले होते. ऐका, काईन हा एक असा भाऊ होता हाबेलाचा, ज्याने हाबेलाचा खून केला, चांगल्याचा खून केला, वाईट राहिला. मग वाईटाची वंशावळ घ्यायची का आपल्याला? नको. देवाने काढून टाकलं त्याला या वंशावळीतून. मग देवाने परत एकदा आदाम हवेवर कृपा केली आणि त्यांना शेत झाला आणि तो मात्र वंशावळीत आलेला आहे. म्हणून आदामाचा तिसरा मुलगा शेत हा वंशावळीत आला. आदामानंतर शेत. शेत शब्दाचा अर्थ आहे निवडलेला. शेतचं नाव 3ऱ्या वचनात आहे 5व्या अध्यायाच्या. त्यानंतर आला अनोश, 5वा अध्याय 6वं वचन. अनोश झाला तेव्हापासून तर लोक प्रेयर करायला लागले ना. अनोश, अनोश म्हणजे मर्त्य, मरणारा, मृत्यूस अधीन. 9व्या वचनात पुढचा पुत्र आलेला आहे, अनोशचा मुलगा केनान. केनान म्हणजे दुःख. केनानला महलेल झाला. महललेल म्हणजे धन्य परमेश्वर. 5व्या वंशज कोण आहे? महललेल. 12व्या वचनामध्ये 5व्या अध्यायाच्या. तिथून त्या महललेलला कोण झालं? यारेद. यारेद म्हणजे खाली येणार. यारेदला कोण झाला? हनोक. हनोक म्हणजे शिक्षण. 18व्या वचनात हनोकला, ज्या व्यक्तीचा आपण आता अभ्यास करत होतो, मतुशल झाला, त्याच्या मरणाने येईल. त्यानंतर मतुशलाचा मुलगा लामेक. लामेक मात्र या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा आहे, निराशाजनक. आणि पण लामेकचा जो मुलगा आहे तो तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. काही नावं तुम्ही कधी ऐकली नसतील किंवा वाचनातून पटकन निघून जातात. फेमस स्टोरी लगेच लक्षात राहतात. पुढचा जो त्याचा मुलगा महत्वाचा आहे तो म्हणजे नोहा. नोहा म्हणजे विसावा. आता या ठिकाणी ही जी वचनं 5व्या अध्यायातली 10 वंशावळ्या, आदाम, शेत, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोक, मतुशलह, लामेक, नोहा. आता या 10 लोकांची नावं एकत्रित रीतीनं लिहिली तर त्याच्यातून आपल्याला त्यांच्या नावाच्या अर्थाने काय वाक्य तयार होतं? मानव निवडलेला असताना त्यांनी मृत्यू आणि दुःख स्वतःसाठी निवडून घेतलं, पण धन्य परमेश्वर खाली येऊन लोकांना शिक्षण दिलं आणि त्याच्या मरणाने निराशाजनक गोष्टी निघून गेल्या आणि मानव जातीला विसावा मिळाला. आमेन, हालेलुया. वंशावळीच्या अभ्यासामध्ये सुद्धा सुवार्ता आणि संदेश दडलेला आहे. येशू ख्रिस्ताचं आगमन या 10 लोकांच्या नावामध्ये दडलेलं आहे. प्रभू काय करणार या 10 पिढ्यांच्या नावामध्ये गूढार्थ ऑलरेडी दडलेला आहे. बोलो येशू मसीह की. व्हेरी प्रॉफिटिक. हालेलुया. आता मतुशलाकडे परत या. मला परत तिकडे जायचं त्या 10 लोकांकडे. आधी बघा, 8वा व्यक्ती आपला मतुशल होता, ज्याचं वय होतं 969. 969. त्याच्या नावाचा अर्थ त्याच्या मरणाने येईल. ऐकताय का सगळे? लामेक म्हणजे निराशाजनक, त्याचं वय होतं 777. बरं, जेव्हा मतुशलह 969व्या वर्षी मेला त्यावेळी त्याचा मुलगा लामेक नव्हता, कारण की मतुशल म्हणजे बाप मरण्याच्या 5 वर्ष आधीच लामेक मरण पावला होता. पण लामेकचा मुलगा नोहा अस्तित्वात होता. मतुशलाच्या मरणाच्या वेळेस नोहा अस्तित्वात होता आणि नोहाचं वय मात्र तेव्हा 600 वर्ष होतं.
हे कसं कळतं? हे तुम्हाला लिहावं लागतं. तिकडे जे 5वा आणि 6वा अध्याय ना, तिकडं दिलेल्या प्रत्येकाचं वय, कितव्या वर्षी मुलगा झाला, कितव्या वर्षी मरण पावला, हे ज्यावेळेस तुम्ही बसून प्रत्येक गोष्ट त्या नावापुढे लिहिता, अधिक वजाबाकी बेरीज काय तुम्हाला करायची कॅल्क्युलेशन करता, त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येतं की मतुशलाच्या वेळेस, मरणाच्या वेळेस लामेक जिवंत नव्हता. त्याच्या मरणाच्या 5 वर्ष आधीच लामेक मरण पावला होता. पण नोहा त्याचा नातू मतुशलाचा जिवंत होता आणि नोहाचं वय होतं 600. बरं, मतुशलाच्या नावाचा अर्थ त्याच्या मरणाने येईल. नोहा ज्यावेळेस 600 वर्षाचा होता त्यावेळेस काय घडलं होतं, म्हणून मतुशलाच्या नावाचा अर्थ असा दिला होता की त्याच्या मरणाने येईल. उत्पत्ती 7वा अध्याय 6 पासून 11 वचन आहेत, पण मी डायरेक्ट जम्प घेतो 11व्या वचनावरती. ऐका, उत्पत्ती 7:11. नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी, कोणी आमेन म्हणाल का? हालेलुया. बघा किती तंतोतंत बायबल आहे. मतुशलाच्या मरणाने काय येणार आहे, तर नोहाच्या वयाच्या 600व्या वर्षी 2ऱ्या महिन्याच्या 17व्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. सांगण्याचं तात्पर्य हे की मतुशलाच्या मरणाने काय आला असेल, ते म्हणजे जलप्रलय. जलप्रलय आला तेव्हा नोहा 600 वर्षाचा होता. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल एकदम परफेक्ट आहे प्रियांनो. बायबल एकदम परफेक्ट आहे. या ठिकाणी जलप्रलय आला आणि ज्या वेळेस मतुशल मरण पावला. आता देवाच्या प्रिय लोकांनो, खूप पास्टर्स विश्वासणारे या दिवसांमध्ये कोरोनामुळे मरत आहे आणि त्याबद्दल एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची. नोहा आणि त्याच्या परिवारातले बाकीचे 7 जण, टोटल 8 जण देवाने त्या तारवामध्ये वाचवले आणि त्या नोहाचा बाप जलप्रलय येण्याच्या 5 वर्ष आधी मरण पावला होता. त्याचा आजोबा, ज्याला मृत्यू माहित नव्हता, त्याचा आजोबा जो एकदम एवढ्या 969 वर्षापर्यंत खंबीर होता, जलप्रलयाच्या वर्षी तो मरण पावला. देवाचे निवडलेले जलप्रलयाच्या आधी मरण पावले. लक्षात घ्या, जर देवाचे संतगण मरत आहेत, हा देवाचा झाडा किंवा झडती नाही, तर परमेश्वर त्यांना आपल्या जवळ घेत आहे. कृपा करून कुणीही गैरशब्द अशा सेवकांसाठी वापरू नये. देवाने त्याला शिक्षा दिली, तो मेला. अरे, जग सोडून सगळ्यांना जायचंय. मला माफ करा प्रियांनो, या जगात कुणीच परमनंट नाहीये. एकच एक गोष्ट परमनंट आहे, ते माझ्या जिवंत देवाचं वचन. बाकी काहीच परमनंट नाहीये. आला त्याला जायला लागणार. भले तुम्ही मेगारूढ होऊन ख्रिस्ताबरोबर जा, पण हे जग सोडायचंय, इथं कोणाला राहायचं नाहीये. जे सेवक कोरोनाने किंवा या दिवसामध्ये आजाराने कशानेही जर मेले असतील, कृपया त्यांच्यावर शिंतोडे उडवू नका. बायबलमध्ये आपल्याला काय आज शिकायला मिळतंय? जलप्रलय येण्याच्या आधी या महान सेवकांना परमेश्वर आधीच घेऊन गेला होता. मतुशल आणि लामेक यांना घेऊन गेला आणि मग त्याच्यानंतर मोठा जलप्रलय आला. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी या 10 लोकांच्या नावामध्ये आपल्याला फार महत्वाचा अर्थ दडलेला पाहायला मिळाला. आणि ही 10 नावं येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला सुवार्ता सांगतात. मग याच 10 नावांमध्ये परत एकदा, पुन्हा एक वार आपल्याला प्रभूच्या आगमनाची सूचना देखील पाहायला मिळते. मानवासाठी निवडलेला, ज्याने मृत्यू, दुःख, सगळ्या गोष्टी नष्ट केल्या, तो धन्य परमेश्वराचा पुत्र खाली आला. 6व्या शब्दापर्यंत तो खाली येणार. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी 6 शब्दापर्यंत म्हणजे येशूच्या वधस्तंभापर्यंतची गोष्ट आहे. जर शेवटच्या काळाचा संदेश यात आपल्याला पाहायचा आहे, प्रकटीकरणाचा संदेश या 10 नावांमध्ये आपल्याला शोधायचा आहे, तर 6व्या नावापर्यंत आपण पाहतो की या ठिकाणी बायबल सांगते की खाली येणार. प्रभूचं आगमन त्या ठिकाणी दिलेलं आहे. हनोक
या शब्दाचा अर्थ शिक्षण जरी असेल तरी बायबलमध्ये हा पहिला व्यक्ती आहे ज्याला मरणाचा अनुभव आला नाही. त्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी जगत आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना पाहता, आजूबाजूच्या होत असलेल्या घडामोडी पाहता, एक गोष्ट प्राकर्षाने अंतःकरणात बायबल वाचणाऱ्या लोकांच्या मनात चुटपुटते, त्यांना झोप लागत नाही, त्यांना रात्र दिवस एक गोष्ट प्राकर्षाने वाटत राहते, ती म्हणजे माझा प्रभू येणार आहे. कोणी आमेन म्हणेल का? हालेलुया. माझा प्रभू येणार आहे. त्या काळामध्ये एक हनोक होता, या काळामध्ये हजारो आणि लाखो हनोक उभे राहिले पाहिजेत प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती प्रभू बरोबर स्वर्गामध्ये गेला पाहिजे, मेघारूढ झाला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती रॅप्चर मध्ये सहभागी झाला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांना गॉस्पल जेवढं स्प्रेड करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी सातवा हनोक म्हणजे रॅप्चर आहे. हनोक जसा सातवा व्यक्ती, या ठिकाणी हनोक वर गेला तसे तुम्ही आणि वर जाणार. त्याच्यानंतर आठवा व्यक्ती मथुशेलह, त्याच्या मरणाने येईल मरण. देवाच्या प्रिय लोकांना लक्ष देऊन ऐका. जे लोक रॅप्चर मध्ये वर जाणार नाहीत त्या लोकांबद्दल मी बोलतो आता. प्रभू येईल, निवडलेल्यांना घेऊन जाईल. काही लोक म्हणतील, अरे पहिल्यांदा मी एवढे दिवस चांगलं राहिलो, काय प्रभूने मला उत्तर दिलं नाही. पहिल्यांदा दारू प्यायला बसलेला व्यक्ती, पहिल्यांदा दारूचा घोट घेतला, इथंच राहणार. शेवटच्या टायमिंग मध्ये मी आजपर्यंत पाप केलं नाही, त्या दिवशी जो पापात सापडेल तो खाली राहणार. आणि एकदा तो व्यक्ती खाली राहिला तर मग काय बघतील? हा गेला, तो गेला, उचलले गेले, येशू घेऊन गेला सगळ्यांना. मग आता काय? येशू खरंच रॅप्चर झालंय. मग आता त्या लोकांच्या तारणासाठी त्यांना, ज्यांनी येशूच्या मरणावरती जे अवलंबून राहिले नाहीत, प्रभूच्या मरणाद्वारे ज्यांनी विजय स्वीकारला नाही, त्यांना स्वतःला मरण पत्करावं लागेल. कोविड वॅक्सिन पासून चर्च का घाबरलेलं आहे माहितीये का तुम्हाला? कारण की कोरोनाच्या त्या वॅक्सिनचं असं आहे, वॅक्सिन घेतलं तर विमानाने प्रवास, वॅक्सिन घेतलं तर कामावर जाता येणार, वॅक्सिन घेतणाऱ्या मुलांना शाळेत जाता येणार. येत्या दिवसात हे होणार आहे, तीळ मात्र शंका नाही. वॅक्सिन घेतलं तर तुम्हाला खरेदी विक्री करता येणार आहे. 666 ची प्रॉफेसी जुळतीये. काही गोष्टी जुळत नाहीत, बऱ्याच गोष्टी जुळत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, हे वॅक्सिन 666च्या स्टॅम्पची ट्रायल चाललेली आहे. अँटी क्राइस्ट त्या गोष्टीची ट्रायल घेत आहे आणि येत्या दिवसात 666 लॉन्च होणार म्हणजे होणार, यात तीळ मात्र शंका नाही. मग जे माग उरून राहतील, 666चा शिक्का घेतलेले, सैतानाला नमन करणारे सगळे जे माग उरून राहतील आणि ज्या लोकांना पस्तावा होईल आणि स्टॅम्प घेऊन राहतील, ते तर नरकाचे सहभागी झाले. पण जे लोक 666चा स्टॅम्प घेणार नाहीत, पश्चाताप करतील, त्यांना घरातून ओढून ओढून स्टॅम्प द्यायला लागणार, नाही तर तुला मारून टाकणार असं म्हणतील. आणि मग देवाच्या प्रिय लोकांना असं होईल की सख्खा भाऊ एखाद्या ठिकाणी लपून बसलेला असेल, दुसरा भाऊ त्यांना इन्फॉर्म करेल, अहो माझा भाऊ असं असं लपून बसलेला आहे. सख्खा भाऊ सख्ख्या भावाला धरून देईल. शेवटच्या दिवसामध्ये घडणार आहे प्रियांनो. आणि मग लोकांचे शिरच्छेद केले जातील. स्वतःचं मरण, त्या स्वतःच्या मरणाद्वारे त्यांना रक्तसाक्षी होऊन स्वर्गामध्ये जावं लागेल. ज्यांनी येशूच्या रक्तावरती विश्वास ठेवला नाही, त्यांना स्वतःचं रक्त सांडण्याचा दिवस जवळ आलेला आहे. ज्या लोकांनी येशूच्या वधस्तंभावर विश्वास ठेवला नाही, त्यांना स्वतःला फार वाईट रीतीचं मरण स्वीकारण्याचा दिवस येत आहे. आणि जे लोक त्या दिवशी मरायला तयार होतील त्यांना स्वर्ग मिळेल. मी असं कसं डायरेक्ट बोलू शकतो? मरणाऱ्यांना डायरेक्ट स्वर्ग मिळेल? बायबलमध्ये लिहिलंय. प्रकटीकरण 6वा अध्याय 9 ते 11 वचनं. प्रकटीकरण 6वा अध्याय 9 ते 11 वचनांमध्ये बायबल स्पष्टपणे सांगतं, 5वा करणा वाजवला, वेदी खालची जे आत्मे ते ओरडू लागले. कुणाचे आत्मे? हे वेदी खाली जे आत्मे होते ते म्हणजे रक्तसाक्षी झालेल्या लोकांचे आहेत. आणि मग आमचं झाडा कधी घेशील देवाला विचारतात. आणि मग देव त्यांना म्हणतो की थोडा वेळ थांबा. त्यांना सगळ्यांना शुभ्र झगे दिले जातात. आणि 5वा करणा वाजल्यानंतर या गोष्टी घडल्या. सगळ्यांना शुभ्र झगे दिले आणि त्यांना सांगितलं संख्या पूर्ण झाली नाही.
देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने कॅल्क्युलेट करून ठेवलंय किती लोक येशूसाठी मरणार आहेत. आमेन, हालेलुया. जो तुमच्यासाठी वधस्तंभावरती मेला त्याच्यासाठी मरायला तयार व्हा. कारण की बायबलचं वचन सांगतं प्रकटीकरण 2:10 मध्ये, मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. देवाच्या प्रिय लोकांनो, मरेपर्यंत विश्वासू राहणं ही देवाची महान योजना आपल्याला कळाली पाहिजे. त्या काळात जे मरेपर्यंत विश्वासू राहतील, देवासाठी मरायला तयार होतील, त्यांना डायरेक्ट स्वर्ग मिळतो. हे 5व्या करण्यात आपण पाहिलं. देवाच्या संतगणांनो, त्या लोकांना स्वतःला मरावं लागेल. मग लामेक 9वा व्यक्ती, लामेक म्हणजे निराशाजनक. देवाच्या प्रिय लोकांनो, निराशाजनक या शब्दाचा अर्थ आपण हा घेऊया, 7 वर्ष जे महाक्लेशाचे आहेत. असं निराशाजनक वातावरण असेल की त्या काळामध्ये लोक म्हणतील आम्हाला मरण द्या. त्यांना मरण येणार नाही. आकाशातून गारा पडताना तुम्ही बघितल्या असेल, फार सुंदर वाटतं. पण त्या दिवशी सुंदर वाटणार नाही, कारण की एक गार जी असेल ती 40 किलोची असेल. एक मणाची गार पडणार, 40 किलोच्या गारा पडणार वरून, धडाधड गाड्या तुटणार, डोके फुटणार, घर तुटणार. काय दिवस असेल तो. ठीक आहे, लोक म्हणतील, श्रीमंत धनवान म्हणतील, बायबलमध्ये लिहिले, आमच्यावर टेकड्यांनो पडा, आम्हाला मारून टाका, आमचा शेवट करा. मरण येणार नाही. पाण्याचं रक्त होईल. लोक छान हॉटेलमध्ये जेवायला जातील, छान जेवण जेवतील, बिर्याणी काय खातील, म्हणतील पाणी द्या. ग्लास मध्ये आणून दिलं जाईल रक्त, कारण की सगळ्या पाण्याचं रक्त होईल. पाण्याचं रक्त का होईल? देवाच्या सेवकांचं रक्त भूमीवर सांडलं, म्हणून हा देवाने घेतलेला झाडा आहे. येत्या दिवसात जे लोक देवाच्या सेवकांचं रक्त पाडतील त्यांना रक्तच प्यावं लागेल, पाणी मिळणार नाही. ते नळ उघडतील त्यांना रक्त मिळेल. ते फ्रीज मधून पाण्याची बॉटल काढतील त्यांना रक्त मिळेल. ते जिथं जातील तिथं पाण्याऐवजी त्यांना रक्त मिळेल. असे दिवस येत आहेत. डोंगर ढळतील, बेट पळून जातील, फार भयंकर गोष्टी घडणार आहेत. अंगावरती अख्ख्या फोड येणार लोकांच्या, आग होणार नुसती, आणि अशी आग होईल की ते निर्माणकर्त्याला शिव्या शाप देतील, देवा विरुद्ध बोलतील, देवाला शिव्या शाप देतील. असे दिवस येत आहेत. होरपळून जाणार लोक, पिढ्यानवर पिढ्या येत राहतील. लोकांना वाटतं 7 पिढ्या आहेत. नाही, माझ्या बायबलमध्ये 21 पिढ्या आहेत. 21 पिढ्यांनी पृथ्वी त्रस्त होणार आहेत देवाच्या प्रिय लोकांनो. आणि अशा पिढ्या ज्या जगाने फक्त कुठे झलक छोट्या बघितल्या असतील, पण अख्ख्या जगाला त्या पिढ्या वेढून टाकणार आहेत प्रियांनो. निराशाजनक वातावरण 7 वर्ष असणार आहे. आणि त्या 7 वर्षामध्ये अँटी क्राइस्ट फार जोरदार काम करणार आहे. पण तुम्हाला माहितीये, 10वा नोहा आहे, आणि नोहा म्हणजे 20वा म्हणजे शाब्बात म्हणजे 7वा दिवस. 6 दिवस संपले, 7वा दिवस आला. 7वा दिवस म्हणजे 1000 वर्ष राज्य करण्याचा दिवस, आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी नवीन. देवाच्या प्रिय लोकांनो, शेवटच्या काळाचा अद्भुत संदेश या 10 पिढ्यांच्या नावामध्ये सुद्धा दडलेला पाहायला मिळतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूला धन्यवाद द्या, प्रभूची स्तुती करा की आज या सर्व वचनांच्या द्वारे देव बापाने आपली भेट घेतलेली आहे. आणि आपल्याला काय कळालं या वचनामधून? आपल्याला कळालं की प्रारंभी हा जो शब्द आहे, या शब्दामध्येच शेवटच्या काळाचा संदेश आहे. आम्हाला काय कळालं? 10 पिढ्यांच्या नावामध्ये शेवटच्या काळाचा संदेश दडलेला आहे. बायबल परिपूर्ण पुस्तक आहे प्रियांनो. आमेन, आमेन, प्रेज लॉर्ड. यावेळेस आपण एक प्रार्थना करूया प्रियांनो, प्रभूकडे विनंती करूया, प्रभूला धन्यवाद देऊया की आज त्या देवाने आपली भेट घेतलेली आहे. देवाला विनंती करूया की अजून गूढ गहन गोष्टी आमच्याशी दिनी प्रतिदिनी तू बोल. किती परफेक्ट देव आहे, किती बायबल परफेक्ट आहे प्रियांनो. देवाला धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी, हालेलुया.
पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, येशूच्या पवित्र नावात पित्या आम्ही तुझ्या चरणाशी येतो, उंचवितो, स्तवितो, मान सन्मान आणि गौरव तुझ्या पवित्र नावाला देतो. या समयी प्रभू आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र ताड घे. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने, तुझ्या वचनाच्या द्वारे आज आमची भेट घेतलीस. जुन्या करारातील 2 अशा गोष्टी आम्हाला दाखवल्यास, ज्या दोन्ही गोष्टींमध्ये प्रभू ख्रिस्ताचा वधस्तंभ झळकतो आणि त्याचबरोबर शेवटच्या काळाचा संदेशही आम्हाला प्राप्त होतो. मनापासून तुझे आभार मानतो प्रभू, अलौकिक गोष्टी आज आम्हाला प्रकट केल्यास. तुझे उपकार मानतो प्रभू परमेश्वरा, आमच्याशी तू बोललास. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या उत्तर दे. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू.